मला जेव्हा फोक आख्यानाबद्दल कळलं आणि प्रामुख्याने मी एबीपी माझाच्या राजीव खांडेकरांचा आभार मानेन की जेव्हा मी एबीपी माझाला बघितलं त्याच वेळेस मी ठरवलं की ठाण्याच्या आणि मीरा भाईंदरच्या आर्ट फेस्टिवलमध्ये फोक आख्यान ठेवायचं। मी रणजितजींना फोन केला की मला कार्यक्रम ठेवायचा, कारण ही मराठी संस्कृती आहे आणि 2-2.5 तासामध्ये शेकडो वर्षाची महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या आख्यानातून आपण दाखवतोय, त्यामुळे मला वेळ मिळवून द्या। 14 डिसेंबरला त्यांनी मीरा भाईंदरसाठी वेळ दिलेली आहे, परंतु ठाण्यासाठी मात्र अजूनपर्यंत मी त्यांची वाट बघतोय। मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मराठी फोक वाक्यान आणि मराठी ही कार्यक्रमाची रूपरेषा जी त्यांनी ठेवलेली आहे त्यासाठी माझ्यासारख्या मंत्र्याला सुद्धा वेटिंगवर राहावं लागतं, ह्या गोष्टीचा मला आनंद आहे। आणि मी खरंच तुमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की अवघ्या 2-2.5 तासामध्ये तुम्ही महाराष्ट्र या मंचावर उपस्थित केलेलं आहे किंवा महाराष्ट्र दाखवलेलं आहे। धन्यवाद।